आज सारखं चाललंय, हा फुटला, तो फुटला, तो फुटला, तो उठला, तो गटला. आज आमच्याकडेच इन्कमिंग सुरू झाले. सावध राहा फक्त, ही सुरुवात आहे. ही वादळापूर्वीची शांतता होती. वादळ जवळ आले. पैसे आणि सत्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरून केलेली दहशत लोक ज्या दिवस सहन करत नाहीत. फक्त वयाच्या मानाने आजकाल जास्त फिरता येत नाही. त्यामुळे काय तुम्ही म्हणाल काय फिरता येत नाही, ते तर सारखं घराघर फिरते. ते 30 वर्ष त्याचा माझा त्याचं फिरणं म्हणजे वेगळे. 4 कोटीच्या गाडीतनं फिरतोय मी. आपलं बाबा कर्ज काढून घेतली त्याच्यातनं फिरतोय. त्याच्यानं माझ्या वयात 30 वर्षाचा फरक आहे. तो माझ्या डोक्यात जे विचार येतात ते तिच्या डोक्यात चांगले विचार येऊ शकणार नाहीत. लिंबू टाकणं वगैरे या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे दादा सर. ते काय लिंबाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, काय होत नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. तुम्हाला सांगू का, माझं गेट आहे ना तिथं आता ते वडाचं झाड की नाही माहीत नाही मला. मागं होतं माग कुंभार तिथं दर आमावश्य लिंब असायची. या सगळ्यांना बाहेर पडलो. तुमचा विश्वास असेल नसेल, मी शंकर महाराजाचा भक्त आहे. माझं वाटोळं कोणच करू शकत नाही. श्रीरामाचे आमच्या घराण्याला आशीर्वाद आहेत. आम्हाला काय अयोध्याला जायला लागत नाही. आमचं राम आहे. आमच्या रामाचे आशीर्वाद म्हणजेच अयोध्याच्या रामाचे आशीर्वाद. आणि खरं सांगायचं तर त्या मूर्ती तुम्हाला माहीत नाही, इतिहास अहिल्यादेवींनी पाठवलेल्या मूर्ती आहेत.